नमस्कार. या डीप ड्राईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. सोनं आणि चांदी. डिसेंबर 2025 मध्ये किमतींनी अक्षरशः आभाळ गाठलंय आणि आपल्या सोर्सेसमधून जे दिसतंय त्यामागे फक्त एक नाही तर अनेक कारणं आहेत. चला तर मग हे सगळं कोडं उलगडून पाहूया. सुरुवात जागतिक परिस्थितीने करूया का? रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम तर आहेच, पण आता आपल्या सोर्सेसमध्ये अमेरिका आणि व्हेनेझुला यांच्यातील तणावाचाही उल्लेख आहे. अशावेळी लोक सोन्याकडे धावतात, ज्याला आपण सेफ हेवन म्हणतो. अगदी बरोबर. पण सेफ हेवन ही संकल्पना यावेळेस थोडी वेगळी आहे. आपल्या सोर्सेसनुसार ही फक्त भीती नाहीये, हा विश्वासाचा अभाव आहे. जेव्हा गुंतवणूकदारांचा जागतिक आर्थिक प्रणालीवरचा विश्वास कमी होतो, तेव्हा ते हजारो वर्षांपासूनच्या एकाच सुरक्षित पर्यायाकडे वळतात, आणि तो म्हणजे सोनं. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची आर्थिक बंडखोरीच आहे. हो, म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. आता थोडा आर्थिक धोरणांबद्दल बोलूया. अमेरिकेची केंद्रीय बँक म्हणजे फेडरल रिझर्व्ह 2026 मध्ये व्याजदर कमी करण्याचे संकेत देत आहे. याचा सोन्याच्या किमतीवर कसा परिणाम होतो? हो, इथे खूप इंटरेस्टिंग संबंध आहे. जेव्हा फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करते, तेव्हा डॉलरची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात थोडी कमी होते, म्हणजे डॉलर कमकुवत होतो. आणि सोनं चांदी तर डॉलरमध्येच खरेदी केलं जातं. अगदी. त्यामुळे डॉलर स्वस्त झाला की भारत, चीन किंवा युरोपसारख्या देशांसाठी सोनं खरेदी करणं स्वस्त होतं. म्हणजे एका प्रकारे सोन्यावर डिस्काउंट मिळाल्यासारखं झालं. बरोबर. आणि याच संधीचा फायदा मोठे खरेदीदार उचलत आहेत, हो ना? हां. आपल्या सोर्सेसमध्ये भारताच्या आरबीआय आणि चीनच्या केंद्रीय बँकेचा उल्लेख आहे. हो. आणि जेव्हा देशांच्या केंद्रीय बँकाच खरेदीसाठी बाजारात उतरतात, तेव्हा मागणी प्रचंड वाढते. हे काही सामान्य गुंतवणूकदार नाहीत. ते हजारो टन सोनं खरेदी करतात. ज्यामुळे बाजारातलं सोनं कमी होतं. अगदी. हे तर साधं पुरवठा आणि मागणीचं गणित आहे. बाजारात माल कमी आणि घेणारे जास्त की भाव वाढणारच. सोन्याची गोष्ट तर समजली, पण चांदीने तर सर्वांनाच चकित केलंय. 2025 मध्ये 140% जास्त वाढ. हे फक्त सेफ हेवन किंवा व्याजदरामुळे तर शक्य नाही. नाही. चांदीची कथा सोन्यापेक्षा खूप वेगळी आहे. ती फक्त एक मौल्यवान धातू नाही, तर ती एक औद्योगिक धातू आहे. औद्योगिक म्हणजे जगात सध्या ग्रीन एनर्जी आणि टेक्नॉलॉजीची जी लाट आली आहे, प्रत्येक सोलर पॅनलमध्ये, प्रत्येक इलेक्ट्रिक गाडीच्या बॅटरीमध्ये आणि मोबाईलच्या चिपमध्ये चांदी लागतेच. अच्छा. आणि सध्या चांदीची औद्योगिक मागणी इतकी वाढली आहे की जेवढी चांदी खाणीतून निघते त्यापेक्षा जास्त वापरली जाते. अरे बापरे, म्हणजे तुटवडा निर्माण झालाय. हो, आणि हा तुटवडाच किमती वाढवत आहे. म्हणजे चांदी ही भविष्यातील टेक्नॉलॉजीचं एक प्रकारे इंधन बनलीये. बरोबर. आता या सगळ्याचा परिणाम आपल्यासारख्या भारतीय ग्राहकांवर कसा होतो यावर येऊया. डॉलरच्या तुलनेत रुपया पण जवळजवळ 89.70 पर्यंत घसरला आहे. हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपल्याला दुहेरी फटका बसतो. दुहेरी फटका? हो. एकतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची डॉलरमधली किंमत वाढलेली आहे, आणि वरून ते महागडे डॉलर खरेदी करण्यासाठी आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजे तिकडे किंमत 10% वाढली तर इथे आपल्याला ती 15% किंवा त्याहून जास्त वाढलेली दिसते. अगदी बरोबर. आयातीचा सगळा वाढीव खर्च थेट आपल्यावर येतो. तर आज आपण हे कोडं बऱ्यापैकी उलगडलं. जागतिक अस्थिरतेमुळे निर्माण झालेला तो विश्वासाचा अभाव, अमेरिकेच्या धोरणांमुळे सोन्यावर मिळालेला एक प्रकारचा डिस्काउंट, केंद्रीय बँकांची प्रचंड खरेदी आणि चांदीची भविष्यातील टेक्नॉलॉजीमधील वाढती गरज, या सगळ्यामुळेच किमतींनी अंक गाठला आहे. आणि या चर्चेतून एक महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो. आपण आत्तापर्यंत फक्त मागणी वाढण्याच्या कारणांवर बोललो, पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर सोनं आणि चांदी शोधणं आणि खाणीतून काढणं भविष्यात आणखी कठीण आणि महाग झालं तर पुरवठ्यावरच परिणाम होईल. बरोबर. कदाचित पुढची मोठी गोष्ट मागणीची नसून कमी होणाऱ्या पुरवठ्याची असेल.